आवळे न वाफवता अगदी कमी साहित्यात झटपट बनवून तयार होणारा अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला आवळ्याचा मोरावळा कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यासाठी मी अर्धा किलो आवळे या ठिकाणी स्वच्छ धुवून पुसून घेतले व फॅनखाली कोरडे करून घेतले। त्यानंतर त्याचा जो देठाचा व मागचा भाग असतो किंवा त्याला जो खराब भाग असतो तो चाकूने कापून घेतला व त्यानंतर सर्व आवळे हे अशा प्रकारे किसून घेतले। आवळे किसल्यामुळे आपल्याला आवळे वाफवण्याची मेहनत आपली वाचते व हा आवळ्याचा मोरावळा झटपट बनवून तयार होतो। अशा प्रकारे मी सर्व अर्धा किलो आवळे हे किसून घेतले। आवळे किसायला फारशी मेहनत लागत नाही। त्यानंतर अगदी कमी साहित्यात हा बनतो, त्यामुळे मी ते 1 वाटी गूळ, 1 वाटी साखर व थोडेसे काळे मीठ या ठिकाणी घेतले। त्यानंतर एका पॅनमध्ये सर्व आवळ्याचा किस घालून घेतला व आवळ्याचा किस छान परतवून घेतला। त्यामधील जो रस असतो तो रस सुकेपर्यंत पूर्ण आवळ्याचा किसा परतवून घेतला। त्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा एवढं मी या ठिकाणी काळं मीठ घालून घेतलं। काळं मीठ घातल्यामुळे आवळ्याला चटपटीत अशी चव येते, आपला मोरावळा चटपटीत बनतो। त्यानंतर या ठिकाणी 1 वाटी गूळ घालून घेतला व गुळाचं पाणी होतपर्यंत छान शिजवून घेतलं। आता हे बघा, इथे गुळाचा पूर्ण गूळ इथे वितळलेला आहे। त्यानंतर 1 वाटी मी इथे साखर घालून घेतली। तुम्ही पूर्ण गूळ किंवा पूर्ण साखर देखील घालू शकता, पण पूर्ण जर आपण गूळच वापरला तर तो आवळा चिकट बनतो, आवळ्याचा मोरावळा चिकट बनतो। त्यामुळे इथे 1 वाटी साखर वापरायची। त्यानंतर आता या ठिकाणी मी 1 छोटा चमचा मीठ घालून घेतले। इथे जो मी चमचा वापरला तो एकदम लहान वापरला। त्यानंतर सर्व मोरावळा एकदा छान व्यवस्थित शिजवून घेतला। तयार आहे आपला झटपट बनला जाणार आवळ्याचा मोरावळा। या ठिकाणी तुम्ही येथे वेलचीची पूड देखील घालू शकता, पण असाच चवीला भन्नाट लागतो। काळं मीठ घातल्यामुळे याला चटपटीत अशी चव येते। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।